महाराष्ट्र विधानसभेच्या अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या निवडणुकात महायुतीतल्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या बाजूनी जनतेनं कौल दिला. जनतेच्या न्यायालयामध्ये 2.5 वर्षाचं हे सरकार विकासाच्या दिशेने नेणार आहे यावर जनतेचा विश्वास बसला. लाडकी बहीणसारखी योजना ही पूर्णपणे महिलांचा कौल हा महायुतीच्या दिशेनंच जाईल यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. आता निकाल तर लागले. आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे महाविकास आघाडीचं पानिपत झाल्यानंतर आणि महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे 130 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 40 जागा, तर शिवसेनेला 50 जागा मिळालेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्री कोण, एकनाथजी शिंदे की देवेंद्र फडणवीस या विषयावरची चर्चा रंगते आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय धोरणाचा विचार केला तर पुन्हा एकदा संख्याबळ कमी असलं तरीसुद्धा एकनाथजी शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. गेल्या 40 वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा वाटचालीचा इतिहास लक्षात घेतला तर बहुजन समाज पक्ष वगळता मित्र पक्षांच्या बरोबर कधीही भारतीय जनता पक्षानं विश्वासघात केलेला नाही. अगदी 1, 2, 3 इतके छोटे खासदार असलेल्या, इतक्या कमी संख्याबळाचे खासदार असलेल्या पक्षांनाही त्यांनी आपल्या बरोबर घेतलेलं आहे. त्यांना कधीही दूर सारलेलं नाही. सत्ता आली आणि सत्ता गेली तरीही मित्रपक्षांची मोठ ही बांधून ठेवण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरले. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि भारतीय जनता पक्ष त्याला मान्यता देईल हे अशासाठी वाटतं. एक तर एकनाथ शिंदे यांची स्वच्छ निष्कलंक प्रतिमा, एकजूट आणि सहकाऱ्यांशी मिळतं जुळतं घेऊन सामंजस्यानं सरकार चालवायची क्षमता हे लक्षात घेता, आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये मराठा चेहरा हाही महत्त्वाचा आहे. अर्थात हे लोकांना पटणारं नाही. भारतीय जनता पक्ष दावा सांगेल हे ठीक, पण भारतीय जनता पक्ष हा 1-2 दिवसाचा पक्ष नाही किंवा निवडणुकीपुरता पक्ष नाही, तर 365 दिवस सलग चालणारा हा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला जेव्हा लोकसभेमध्ये 1984च्या निवडणुकात फक्त 2 जागा मिळाल्या होत्या, त्या 2 जागापासून केंद्रात सत्ता मिळवण्यापर्यंत या पक्षानं झेप घेतली ती आपल्या चाणक्य नीतीनंच. याही वेळी असं वाटतंय की पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं जाईल आणि पुन्हा फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री होतील.